शेतकरी बंधूंनो, आज आपण कनकवाडी येथे कौसाबाई राठोड यांच्या प्लॉटवर आलेलो आहोत। ग्लोबल विकास ट्रस्ट मार्फत आपण राठोड यांना जवळपास 3000 रुपये दिली होती। त्यांनी जवळपास रायझन शाईन कंपनीचे आपण 3000 रुपये दिलेले आहेत। तुम्ही बघू शकता झाडाची क्वालिटी आणि जवळपास प्लॉट पण एवढ्या टेम्परेचर मध्ये चांगल्या प्रकारे मेंटेन केलेला आहे। आपण थोडक्यात शेतकऱ्याकडे जाणून घेऊया त्यांनी कशा प्रकारे याचं संगोपन केलं। नमस्कार। नमस्कार। सर्वप्रथम तुम्ही तुमचं नाव सांगा। किसन रामा राठोड, राठोड, गाव राणा कनकवाडी। एकूण किती रोपाची बुकिंग केली होती तुम्ही? 3000 रोपाची बुकिंग केली होती। कसे राहिले म्हणजे रोपाची वगैरे क्वालिटी वगैरे सध्याची वाढ? क्वालिटी सध्या चांगली, केळीची तब्येत बी चांगली झाली, खर्च वगैरे चांगलं केलं आपल्या हिशोबानं, तर चांगलं उत्पन्न देतो। तुम्हाला काय वाटलं आता गड्ड्याच्या केळीमध्ये आणि टिश्यू कल्चरच्या केळीमध्ये काय फरक वाटला? नाही मोठा फरक आहे। म्हणजे नेमकं काय वाटलं तुम्हाला नवीन? म्हणजे आता ह्याच वर्षी लावलंय मी रोपाचं, गड्ड्याचं लावतो तो, त्याच्या समजा 25% फरक आहे। 25% म्हणजे रास वगैरे चांगली, फण्या बी चांगल्या आता। पुन्हा जो समजा आपला हाईट गड्ड्याची राहते त्याच्यापेक्षा हाईट येते चांगली। शेतकरी बंधूंनो, तुम्ही बघू शकता एक नंबर झाडाची क्वालिटी आहे आणि जवळपास 12 ते 13 फण्या यांनी ठेवलेल्या आहेत। रायझन शाईन कंपनीचा हा प्लॉट आहे आणि पूर्णपणे फ्रुटिंग स्टेजमध्ये आहे। प्रत्यक्ष शेतकऱ्याच्या चांगल्या मेहनतीने आणि वैयक्तिक इथे स्वतः शेतकरी शेती करत असल्यामुळे त्यांनी बऱ्या प्रकारे चांगले नियोजन केलेलं आहे। खताचे डोसेस वगैरे रेग्युलर फॉलो करून अद्याप कसल्याही प्रकारचं बागेत ऊन पडत नाहीये आणि जारवा वगैरे मेंटेन ठेवलेला आहे। त्यामुळे यांना निश्चितच चांगल्या प्रकारे उत्पन्न होईल अशी आशा करतो। धन्यवाद।